आणि यानंतर पुण्यातून एक धक्कादायक बातमी आहे। एका मांत्रिक महिलेनं पुण्यातील आयटी इंजिनियरची तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलंय। दीपक डोळस नावाचे हे आयटी इंजिनियर वेदिका पंढरपूरकर नावाच्या महिला मांत्रिकाच्या सापळ्यात अडकून आपली आयुष्यभराची कमाई गमावून बसले। आपल्या अंगात शंकर महाराज संचारतात आणि ते दीपक डोळस यांच्या 2 मुलींना असलेले दुर्धर आजार बरे करतील असं सांगून वेदिका पंढरपूरकर यांनी ही फसवणूक केली। त्यासाठी डोळस यांना त्यांच्या पुण्यातल्याच नाही तर इंग्लंडमधल्या मालमत्ताही या मांत्रिक महिलेनं विकायला भाग पाडल्या। तर दुसरीकडे डोळस यांच्याकडे आता त्यांच्या मुलीवर उपचार करण्यासाठी पैसेच उरले नाहीयेत। तर महिला मांत्रिक वेदिका पंढरपूरकर आणि तिचा नवरा कुणाल पंढरपूरकर यांनी पुण्यातील डोळस कुटुंबाची 14 कोटींची फसवणूक केल्याचं उघडकीस आल्यानंतर वेदिका आणि तिचा पती त्यांच्या बंगल्यातून गायब झालेत। वेदिकानं दीपक डोळस यांच्याकडून उकळलेल्या पैशांमधून पुण्याच्या कोथरूड भागातील महात्मा सोसायटीत कैलासदीप नावाचा आलिशान बंगला खरेदी केलाय। काल एबीपी माझानं या बंगल्यात जाऊन वेदिका यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला होता। आज वेदिका आणि त्यांचे पती घरातून गायब झाले, त्यामुळे पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, कालपर्यंत बंगल्यात वास्तव्यास असणारे दोघे जण आज मात्र फरार झालेत, कसा शोध सुरू आहे त्यांचा? काल आम्ही जेव्हा या बंगल्यामध्ये आलो तेव्हा या ठिकाणी या बंगल्यात आम्हाला वेदिका, तिचे नवरा आणि अनेक कर्मचारी आढळून आले होते। आपण त्यांची प्रतिक्रिया देखील घेतली होती। मात्र आज आपण जेव्हा या बंगल्यामध्ये पाहतो आहोत तेव्हा हा बंगला बंद आहे। वेदिका आणि त्यांचा नवरा कुणाल हे सगळे गायब आहेत। या इतक्या मोठ्या बंगल्यामध्ये काम करणारे कर्मचारी जे होते या कर्मचाऱ्यांपैकी एकही या ठिकाणी उपस्थित नाही। आपण जर पाहिलं तर हा दरवाजा बंद आहे, या बंगल्यामध्ये कोणीही नाही। एक कार आहे, 2 टू व्हीलर आहेत, मात्र या ठिकाणी आपल्याला कोणीही आढळून येत नाहीये। आतमध्ये जरी पाहिलं तरी आतमध्ये लाईट्स बंद आहेत। एबीपी माझानी कालच या सगळ्या प्रकरणाबद्दल वेदिका पंढरपूरकर यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांनी एबीपी माझाशी बोलण्यास नकार दिला। आपण त्यांच्या कर्मचाऱ्यांशी देखील बोललो, त्यांनी देखील या सगळ्या प्रकरणाबाबत त्यांचं मत देण्यास नकार दिलेला होता। दुसरीकडे आपण पाहिलं की दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नीची 14 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे। त्यांच्या 2 दुर्धर आजारांनी ग्रस्त अशा मुली आहेत, त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी देखील डोळस यांच्याकडे पैसे नाहीत आणि त्यांच्या पैशातून हा आलिशान असा बंगला जो महात्मा सोसायटीमध्ये आहे या वेदिका पंढरपूरकर यांनी खरेदी केलेला आहे। या सगळ्या प्रकाराबद्दल पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। एबीपी माझानी हे सगळं प्रकरण उघडकीस आणलं आणि त्यानंतर वेदिका पंढरपूरकर आता गायब झालेले आहेत। आता जबाबदारी आहे ती पुणे पोलिसांची। पुणे पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। या पंढरपूरकर दाम्पत्यानं केलेलं कृत्य म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे। मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।